नमस्कार. मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. पोलीस भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती येत आहे. कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या स्थापनेवर कारागृह शिपाई पदाकरता 118 पदांची जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भात पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय आडगाव नाशिक ग्रामीण येथे पूर्ण झाल्याने दिनांक 9/4/2026 रोजी जे काही उमेदवार या चाचणीमध्ये सहभागी झाले होते त्यांची चेस्ट क्रमांकानुसार तात्पुरती जी काही यादी आहे जे त्यांना ग्राउंड्समध्ये मिळालेले मार्क्स आहेत त्याची तात्पुरती यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदरील यादीमध्ये जर काही आक्षेप असतील तर ते आक्षेप निवेदन अर्ज हे 10/4/2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत sp.nashik.r@mahapolice.gov या संकेतस्थळावरती मागवण्यात आलेले होते. या आक्षेप किंवा हरकतीवरती एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीच्या नियंत्रणाखाली एक सूक्ष्म पडताळणी करून चेस्ट क्रमांकानुसार सुधारित अंतिम एकत्रित गुणांची यादी ही जी आहे तर ही प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर ही दिनांक आपण पाहू शकतो की 15/एप्रिल/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वाक्षरीने या ठिकाणी आपण पाहू शकतो. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की डेट, ॲप्लिकेशन ID, त्यानंतर नेम, त्यानंतर चेस्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, ॲप्लिकेशन कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन केलं आहे ती, त्यानंतर NCC ग्रेडने जर पास असेल तर यस किंवा नो हे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर समांतर आरक्षण म्हणजेच पॅरलल रिझर्वेशन या बाबतीमध्ये देखील काही या ठिकाणी जे आहे ते कॅन्डिडेटसमोर नमूद करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ हे प्रोजेक्ट अफेक्टेड, त्यानंतर असे पुढे अर्थक्वेक अफेक्टेड, असे अनाथ, असे बरेचसे जे काही समांतर आरक्षणानुसार त्यांनी हे केलं असेल तर ते देखील याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर शॉर्टपुट म्हणजे गोळाफेकमध्ये किती मार्क्स आलेत, त्यानंतर 100 मीटर धावणे, त्यानंतर 1600 मीटर आणि 800 मीटर आणि याची एकूण जी काही बेरीज आहे ती टोटल या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि त्यापुढे रिमार्क देण्यात आलेला आहे की सदरील उमेदवार हा या चाचणीमध्ये म्हणजेच मैदानी चाचणीमध्ये पास आहे की नापास आहे. आणि ही जी यादी आहे तर ही अंतिम यादी आहे. जे काही मैदानी चाचणीमध्ये जे काही मार्क्स मिळाले आहेत तर त्या संदर्भातली ही अंतिम यादी ही आहे. तर या यादीमध्ये ज्यांचे चांगले मार्क्स आले आहेत त्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. तर अशाच पद्धतीने आपल्यापर्यंत जर नवीन व्हिडिओ पोलीस भरतीबाबत विविध नवीन अपडेट्स पोहोचावेत असं वाटत असेल तर नक्कीच NCE या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट्स जे आहेत आपल्यापर्यंत मिळून जातील.